मी काही साहित्यिक नाही आहे, पण जे एक्सप्रेस करायची माझी जी रीत आहे ती साधी आहे असं असं मला स्वतःला वाटतं. करोनाच्या काळामध्ये खूप झालं की त्याच्यामधून मला पॉझिटिव्हिटी खूप मिळत गेली आणि ज्यांनी वाचलं त्यांचेही कॉमेंट्स बघून माझ्या असं लक्षात आलं की त्यांनासुद्धा हे आपलं वाटत गेलं, कारण आपण एका दडपणाखाली तो काळ सगळा घालवलेला होता. वडिलांना माझ्या इंग्लिश लिटरेचरचे खूप हे होते, तर त्यांना याच्यातल्या शेक्सपियरच्या नाटकातले उतारेचे उतारे पाठ असायचे किंवा कविता वर्ड्सवर्थ वगैरे ते म्हणून दाखवायचे. तर ते संस्कार लहानपणी झाल्यामुळे ते हळूहळू वाढत गेलं. आणखीन त्या माझ्या शेजारी जे कुलकर्णी म्हणून राहत होते त्यांचं घर जे होतं ते खूप देवभक्त होतं. सगळे तिथे कुळाचार केले जायचे आणि मग श्रावणामध्ये आपण ज्या कथा वाचतो तर त्या वाचायला लागल्या अक्का म्हणजे होत्या, तर मी तिथे जाऊन बसायचे. मला वैचारिक वाचन मी कधी केलं नाही, त्याच्यात मला रस वाटला नाही. उलट जे फिक्शन होतं त्याच्यामध्ये म्हणजे माझा मधला भाऊ म्हणायचे की ते बांडगुळ वाचतीस तू वगैरे, पण तरी असलं तरी माझं स्वतःचं मत असं आहे की त्याच्यातून सुद्धा संस्कार होतात आपल्याला. मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते ना, तेव्हा युनिव्हर्सिटीनी एक स्पर्धा ठेवली होती. छोटासा एक प्रसंग होता आणि माझ्या असं लक्षात येतं की मी आत्ता ज्या प्रकारचं लिहिते ना ते त्याचं बीज म्हणायचं म्हणजे फार मोठा शब्द होतो तो, पण त्याची सुरुवात त्या लेखापासून झाली असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये मला युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं होतं त्या माझ्या डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग. मला वाटतं मी ज्यावेळेला अगदी 5-1 वर्षाची असेल त्यावेळेला तिने कथा लिहिलेली होती आणि नंतर जास्त ती जे लिहायला लागली ती निकेत अमेरिकेला गेला आणि त्यावेळेला आणि खूप रेग्युलरली ती ब्लॉग लिहायची. कोल्हापुरात माझा जन्म, आणखीन मी पूर्ण लग्न होईपर्यंत तिथे होते, कॉलेजचं शिक्षण माझं तिथे झालं. तर मला असं वाटायचं की तो काळ वेगळा होता, हा आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि असं बोलण्यातून आपल्याला आता मला स्वतःला असं वाटतं माझ्या आईवडिलांच्याबद्दल मला कितीसं माहिती आहे नाही, थोडंसंच माहिती असतं ना, तर मुलांना ते माहिती व्हावं. म्हणजे यांची मुलं जी होतील त्यांना हा आमचा 50 वर्षाच्या पूर्वीचा काळ कसा होता ते माहिती असावं, किंवा या मुलांनाही माहिती असावं की आमचं लहानपण कसं होतं, आम्ही शाळेत जात होतो, कसा दंगा करत होतो किंवा कसा अभ्यास करत होतो, वेगवेगळ्या ह्याच्यात आम्ही कसा भाग घेतला आणि त्यावेळेचं कोल्हापूर कसं होतं हे मुलांना कळावं, ह्या भावनेने मी तो ब्लॉग लिहायला सुरुवात केला आणि तो 14पर्यंत लिहित गेले. आणि गंमत म्हणजे अशी की ह्याच्या वयाची जी मुलं तो वाचत होती ना त्यांना तो आवडायचा, म्हणजे त्यांना तो आपला असं वाटायचं. कारण मी काही साहित्यिक नाही आहे, पण जे एक्सप्रेस करायची माझी जी रीत आहे ती साधी आहे असं मला स्वतःला वाटतं. तर त्यामुळे ते आपलं वाटत गेलं आणि 14पर्यंत मी ब्लॉग तो लिहित होते. त्यानंतर मग वेगवेगळ्या मासिकामधून म्हणजे श्री वसो म्हणा, महाराष्ट्र टाइम्ससारख्या ह्याच्यात एक दोनदा लिहिलं किंवा दुसऱ्या मासिकात मिळून साऱ्या जणीमध्ये असे ते लेख येत गेले. त्यानंतर ती जसं फेसबुकवर लिहायला लागली तसं तिला अपेक्षित असलेला रिस्पॉन्स तिथं मिळायला लागला. नंतर व्हॉट्सॲपवरती ती काही सर्क्युलेट करायला लागली. प्रासंगिक लिहित गेले. अमुक एक मला वाटलं की यावेळी आपण हे सांगावं आणि या सगळ्याचा मला फायदा करोनाच्या काळामध्ये खूप झाला की त्याच्यामधून मला पॉझिटिव्हिटी खूप मिळत गेली आणि ज्यांनी वाचलं त्यांचेही कॉमेंट्स बघून माझ्या असं लक्षात आलं की त्यांनासुद्धा हे आपलं वाटत गेलं, कारण आपण एका दडपणाखाली तो काळ सगळा घालवलेला होता आणि कुठेतरी आपण एक्सप्रेस व्हावं या ह्यानी मी त्याच्यावर कविता म्हणा, लेख म्हणा हे लिहित गेले. छान वाटतं की आपल्या लेखांचं पुस्तक होतं आहे. इतकं त्याचं ते साधं रूप आहे की गप्पा गोष्टीत ऐकावं, त्या गोष्टीला हसावं आणि पुढे जावं, आनंद मिळावा. आठवणीतलं कोल्हापूर नावाचा माझा एक ग्रुप आहे फेसबुकवरचा, त्याची मी मेंबर आहे. तर तिथे जो रिस्पॉन्स मिळाला तो खरोखर म्हणजे अमेझिंग होता. कारण कसं होतं की एक त्या ब्लॉगमध्ये त्या ग्रुपमध्ये सगळे कोल्हापूरकर होते आणि कोल्हापूरविषयी प्रेम वाटणारी मंडळी होती आणि त्यांना मी जे काही लिहित होतं ते त्यांनी बघितलेलं तरी होतं किंवा आपल्या वडीलधाऱ्यांच्याकडून ऐकलेलं तरी होतं किंवा ती आमच्याच पिढीतले लोक पण त्याचे मेंबर्स होते. तर त्याला जे रिस्पॉन्स मिळाला ना एंट्रीपासूनच, म्हणजे कारण सुरुवातीला मी आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये लिहिलेलं असल्यामुळे ते अपील झालं लोकांना आणि तिथून मग जे माझ्या घराचं वर्णन, मी जिथे राहत होते त्या भागाचं वर्णन
याला अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला. शेअर पण लोकांनी बरंच केलं ते. तेव्हा तिथला जो रिस्पॉन्स आहे तो फारच मला खूप त्याने बळ, म्हणजे मी लिहू शकते आणि लोकांना ते आवडू शकतं हे मला तिथे जास्त जाणवलं. सध्या मी असंच काही एखादी घटना मनाला भिडली किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल खूप काही वाटलं आपल्याला, म्हणजे साधारणपणे मी असं बघितलं की जे सामान्य लोक असतात ना त्यांचं वागण्यापासून आपण काहीतरी बोध घ्यावा असं मला, म्हणजे आमच्या जवळच्या बागेतली वॉचमन असू दे किंवा माझ्याकडे जी हेल्पिंग मेड आहेत तिचं उदाहरण म्हणा, की अशा सामान्य लोकांच्यातून मला जे दिसतं ना तेच मी सध्या लिहिते आता. फेसबुकमध्ये वर मी लिहिते, वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिते, तेव्हा एक लक्षात येतं की आपल्यासारखे जो विचार असणारे लोक असतात त्यांना ते आवडतं, रिस्पॉन्स मिळतो, त्यापासून आपल्याला आनंद होतो. पण मला स्वतःला असं वाटतं की त्यामुळे माझ्या लिखाणाच्या पद्धतीमध्ये किंवा माझ्या विषयांमध्ये काही फरक पडत. तिचं पुस्तक यावं ही कल्पना ॲक्च्युली निकेतची पहिली. म्हणजे मी त्याच्यामध्ये नंतर काय काय केलं असेल माझ्या प्रोफेशनल अंगाने, जे कोण ओळखी होत्या त्यांच्या मदतीने, पण मूळ तिचं पुस्तक आलं पाहिजे हे अगदी मनापासनं जर इच्छा कुणाची असेल तर ती निकेतची. त्यांनी इनिशिएट सगळं केलं आणि बाबांनी ठरवलं की आपण ते प्रकाशित करूया म्हणून. माझं पुस्तक आलंय आहे याच्यापेक्षा मुलांनी हे पुस्तक प्रकाशित केले, आईचं हे जास्त लोकांनी आपल्या वाचावं आणि ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा त्यांनी जो प्रयत्न, म्हणजे आमच्या चैत्राने जो केलेला आहे प्रयत्न, त्याचं मला प्रचंड कौतुक वाटेल त्यावेळेला. म्हणजे मला आत्तासुद्धा हृदयामध्ये असं मस्त वाटतं एकदम असं. ते मला जास्त वाटेल की मुलांनी पुढाकार घेतला, नाही नाही आई तुझं आपण काढूयाच. सुरुवातीला गुपचूप, नंतर मग जेव्हा ती गुपचूपपणे करणं अशक्य होतं तेव्हा मला त्यांच्यात इन्व्हॉल्व करून घेऊन अशा पद्धतीने जे काही त्यांनी हे केलं ना त्याचं मला खूप 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 आनंद होईल. म्हणजे ह्याच्यात जे काही संकलन आहे ते मोस्टली तिच्या सगळ्या लहानपणच्या आठवणी, नंतर लग्नानंतर ती हरिगावला आली तिथल्या सगळ्या आठवणी आणि आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या घटना ज्यांच्यावरचं तिचं रिफ्लेक्शन, अशा पद्धतीचे ते लेख आहेत. याच्या व्यतिरिक्तही आहेत, तेही मला वाटतं सगळ्यांना वाचायला आवडतीलच. पण हे जे काही आम्ही संकलित केलेलं आहे सगळ्यांनी मिळून जे केलेलं आहे ते त्याच्यातला मुख्य हेतू लोकांपर्यंत पोचणं आणि ते कायमस्वरूपी राहणं असं आहे.